नमस्कार, मी सारिका साळुंखे. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाण्यातील जागृती पालक या संस्थेतील विशेष मुलांची लालबागची राणी या चित्रपटातील कलाकारांनी भेट घेऊन मनमुराद गप्पांचा आस्वाद घेतला. समाजात गतिमंद समजले जाणाऱ्या विशेष मुलांचे जग वेगळे असते. त्यांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सामान्यांपेक्षा वेगळा असतो. त्यांच्या जगाची अनोखी सफर एका आगामी मराठी चित्रपटात पाहायला मिळणार असून तो चित्रपट म्हणजे लालबागची राणी. तर विशेष मुलांचे आयुष्य जवळून अनुभवण्यासाठी आणि त्यांच्याशी भावनिक बंध जुळवण्याकरिता चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारणारी अभिनेत्री वीणा जामकर हिने ठाणे येथील जागृती पालक या विशेष मुलांच्या संस्थेला भेट दिली. यावेळी त्यांनी मजामस्ती करीत त्यांच्याशी संवाद साधला. इतकेच नव्हे तर त्यांनी आकर्षक भेटवस्तू देऊन रंगीत फुगे दिल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावरील चमक ही पाहण्यासारखी होती. सर्वात लाडका अभिनेता प्रथमेश परब आणि पार्थ पादेराव यांनी मुलांसह तर डान्सचा आस्वाद घेतला. तर या चित्रपटात वीणा जामकर यांनी संध्याची भूमिका साकारली असून त्या भूमिकेविषयी माहिती त्यांनी S9शी बोलताना दिली. लालबागचं आणि माझं काहीतरी खूप जुनं कनेक्शन आहे. लालबाग परळ हा सिनेमा झाला आणि आता लालबागची राणी, आणि हा अत्यंत आनंदी, अतिशय सकारात्मक आणि फुल एंटरटेनमेंट असलेला एक कौटुंबिक चित्रपट आहे. ही एका कुटुंबाची गोष्ट आहे. त्या कुटुंबातल्या त्यांच्या मुलीची गोष्ट आहे जी तिचं नाव संध्या आहे, संध्या नितीन परुळेकर, आणि ती मुलगी स्पेशल चाइल्ड आहे आणि ती एका दिवशी हरवते आणि 24 तासांनी सापडते. तर ह्या 24 तासामध्ये ती जी काही धमाल उडवते, तिला जे जे लोक भेटतात ज्या लोकांबरोबर ती गप्पा मारते आणि त्या लोकांना ती असं काहीतरी देते जे त्यांच्याकडे कधीच नव्हतं. सो जिला जगाने वेडं ठरवलंय ती मुलगी शहाण्या लोकांना काहीतरी देऊन जाते, अशी या सिनेमाची गोष्ट आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मुले आणि पालक यांच्याशी मनमुराद संवाद साधला. तर विशेष मुलांसाठी हे जग सकारात्मकतेने परिपूर्ण आहे. त्यांच्या नजरेतून आपणही ते पाहिले पाहिजे, असा संदेश वीणाने दिल्याचं उतेकर यांनी सांगितले. तर येत्या 3 जूनला लालबागची राणी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्यांनी प्रेक्षकांनी चित्रपट पाहावा असं आवाहन या कलाकार मंडळींनी केलं आहे. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. कर्णबधीर मुलांसाठी गेल्या 35 वर्षांमध्ये प्रगती प्रतिष्ठानने केलेल्या कामाचा आढावा एका विशेष कार्यक्रमाअंतर्गत 15 मे रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेअंतर्गत देण्यात आली. आपल्या घरात कर्णबधीर मुलं जन्माला आले आहेत या जाणीवेने पालक अस्वस्थ होतात. जर पालघर-सारख्या दुर्गम भागात अशी मुलं असतील तर त्यांनी काय करावे? कानांनी बहिरा मुकापरी नाही हे आपण ऐकत असलो तरी अशा मुलांचे बहिरेपण घालवण्यासाठी मोठ्या साधन सुविधा आणि चिकाटीची गरज असते. आज 30 वर्षाहून अधिक वर्षे ही चिकाटी दाखवून अनेक कर्णबधीर मुलांना पारंपरिक शिक्षण व व्यावसायिक शिक्षण देण्याचे काम प्रगती प्रतिष्ठान करत आहे. वारली कलेचा विकास करण्यासाठी वारली हब प्रगती प्रतिष्ठान उभे आहे. वारली कला येत असलेल्या पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना एकत्रित करणे, तर त्यांच्याकडून बाजारपेठेला हव्या असलेल्या वस्तू बनवणे, तर तसेच त्याला बाजारपेठ मिळवून देण्याचे काम प्रगती प्रतिष्ठानने केले आहे. आता तर कर्णबधीर मुलं देखील वारली कलेतून उदरनिर्वाहासाठी आर्थिक मोबदला मिळवत आहेत. पालघरमधील 135 गावांमध्ये प्रगती प्रतिष्ठानने शेतीसाठी सौर पंप बसवलेत, तर सामूहिक शेतीची नवी पद्धत रूढ केली आहे. प्रगती प्रतिष्ठानच्या या कामाला टाटा कॅपिटलच्या सामाजिक दायित्वाची जोड मिळाली असून आता त्यांच्या मदतीच्या जोरावर प्रगती प्रतिष्ठान अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेणार आहे. प्रगतीच्या या कामांची माहिती ठाण्यातील नागरिकांपर्यंत पोहोचावी व तसेच त्यातून या कामाला मदतीचे हात मिळावे याकरिता सहयोग मंदिरामध्ये रविवारी 15 मे रोजी सायंकाळी 4 वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर या कार्यक्रमात स्वतः कर्णबधीर विद्यार्थी आपल्या यशाची कहाणी सांगणार आहेत. तसेच सौर ऊर्जेच्या कामांच्या प्रात्यक्षिकांसह ही माहिती देणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती प्रगती प्रतिष्ठानच्या विश्वस्त सुनंदा पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेअंतर्गत दिली आहे. तर ठाण्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. रविवार मुद्दाम निवडला. टाटा कॅपिटलने या सगळ्याच्या याच्याकरता जो काही होणारा खर्च आहे त्याला मान्यता दिली आणि केवळ प्रगती प्रतिष्ठान आज 35 वर्ष जे काही काम करत आहे ते लोकांच्या समोर यावं, लोकांना त्याची माहिती व्हावी आणि त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून प्रगती प्रतिष्ठानच्या कामाला सपोर्ट करावा. आर्थिकच असं नाही तर आपलं जे काही नॉलेज असेल ते पण शेअर करावं आणि या समाजाच्या चाललेल्या एका कामाला सगळ्यांचा हातभार लागावा ही त्याच्या मागची भूमिका आहे. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली.
सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. एसनाईनच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ओबीसी समाजाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती यंदा साजरी केली जाणार असून आभाळा एवढे आंबेडकर आणि ओबीसीचे दीपस्तंभ या विषयावर एका व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी सुवर्ण रौप्य महोत्सवी जयंती देशभरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. जगभरातही साजरी होत असताना ओबीसी समाजाच्या वतीने राज्यात पहिल्यांदाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य जयंती साजरी केली जाणार आहे. आभाळा एवढे आंबेडकर, ओबीसीचे दीपस्तंभ या विषयावर व्याख्यानाचं आयोजन या कार्यक्रमांतर्गत करण्यात आलं आहे, अशी माहिती या जयंती महोत्सवाचे आयोजक बंजारा क्रांती दलाचे अध्यक्ष हरिभाऊ राठोड यांनी दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती केवळ आंबेडकरी समूह मोठ्या उत्साहाने साजरा करतात, परंतु बाबासाहेब हे सर्व पीडित समाजाचे उद्धार करते असताना आता ओबीसी समाजाच्या वतीनेही डॉक्टर आंबेडकरांची 125वी जयंती मोठ्या धूमधडाक्यात साजरी करण्याचा निर्णय बंजारा समाजाने घेतला आहे. 16 मे रोजी मुलुंड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण, दीनदयाळ उपाध्याय मार्ग येथे हा उत्सव साजरा केला जाणार आहे. तर आभाळा एवढे आंबेडकर, ओबीसींचे दीपस्तंभ या विषयावर व्याख्यान केलं जाणार आहे. तसेच भीमबुद्ध गीतांचा कार्यक्रम आणि भव्य मोटार रॅली देखील आयोजित करण्यात आली आहे. या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती बंजारा समाजाचे नेते आमदार हरिभाऊ राठोड यांनी एसनाईनशी बोलताना दिली आहे. ओबीसीचे दीपस्तंभ असा हा कार्यक्रम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे ओबीसी बद्दल दिलेलं योगदान आहे त्या विषयावर व्याख्यानमाला आहे. इथे विष्णू शिंदेचे भीमगीते आहेत. या ठिकाणी राजस्थानहून कालबेलिया डान्स याचाही रंगारंग कार्यक्रम, मिरवणूक आहे. आणि विशेषतः हा कार्यक्रम ओबीसी मंडळीने म्हणजे भटके विमुक्त आहेत, बारा बलुतेदार समाज आहे, तेली माळी कोळी समाज आहे, या समाजाच्या माध्यमातून आम्ही हा साजरा करणार आहोत. वास्तविक बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 125वी केवळ देशभर नाही तर जगभर एवढ्या धूमधाम मनवली गेली आणि अजून बनवतात आहेत लोक. अजूनही बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन सगळं जग नाचत आहे. परंतु आम्हाला त्या ठिकाणी हे दिसलं की केवळ आंबेडकरी जनतानी पुढाकार घेतला आणि आमची मंडळी मात्र खूप मागे आहे. आणि म्हणून आम्ही ओबीसीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. सारिका साळुंखे, एस9 न्यूज. विधान परिषदेच्या मध्यवर्ती स्थानिक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेसकडून वसंत डावखरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महायुतीतून लवकरच उमेदवार जाहीर केला जाईल अशी माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. विधान परिषदेच्या मध्यवर्ती स्थानिक मतदारसंघाची निवडणूक यंदा ठाण्यात होणार असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा एकदा वसंत डावखरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा देखील दिल्या. तर काँग्रेसचे ठाण्यातील अध्यक्षही या ठिकाणी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी पालकमंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष मनोज शिंदे, बाळकृष्ण पुर्णेकर इत्यादी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. तर या मान्यवरांच्या उपस्थितीत
उमेदवार वसंत डावखरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सुपूर्द केलाय. तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विश्वासाने उमेदवारी दिली असल्याचे सांगत विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. तर शिवसेनेने अद्याप उमेदवार न दिल्याने तो निर्णय पक्षश्रेष्ठ घेतील असंही त्यांनी म्हटलं. त्याचबरोबर या निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी दर्शवत बिनविरोध झाली तरीही निवडणूक सुकावं असेल असं त्यांनी म्हटलं. डावखरे साहेबांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस समविचारी पक्षाच्या सहकार्याने आज या ठिकाणी नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे. मला पूर्णपणाने विश्वास आहे डावखरे साहेबांचे सर्वांशी असलेले संबंध, सर्व धर्मनिरपेक्ष विचाराच्या पक्षाने त्याला दिलेला पाठिंबा याच्यामुळे या निवडणुकीमध्ये आम्ही 100% यश मिळालं. शेवटी प्रत्येक राजकीय पक्षाने त्यांचा उमेदवार कोण द्यावा ते उमेदवारी करून देणे हा त्यांचा अधिकार आहे. शिवसेनेचा निर्णय मात्र शिवसेना उद्धव ठाकरेची घेणार आहे. त्यामुळे तो काय निर्णय घेणार असतील त्याबद्दलची माझी काय प्रतिक्रिया नाही. निवडणूक झाली तर ती आम्हाला हवीच आहे. तर निवडणुकीबाबत शिवसेनेची बाजू पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारली असता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरेंनी चर्चा केली असून याबाबतचा ते निर्णय घेतील. तसेच महायुतीतून ही निवडणूक लढवली जाईल असं त्यांनी सांगितलंय. शिवसेना, भाजप, RPI महायुतीचा उमेदवार म्हणून ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत आणि या संदर्भामध्ये महायुतीच्या आपले जे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत, प्रदेशाध्यक्ष दानवे साहेब, त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि लवकरच महायुतीचा उमेदवार म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब नावाची घोषणा करतील. सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्राला इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.